मागील काही आठवड्यामध्ये आपण उत्पत्तीच्या पुस्तकातून 4थ्या अध्यायापासून पाहत आलेलो आहोत. काईन म्हणजे आदामाचा जो पहिला मुलगा होता त्याची वंशावळ पाहिली, म्हणजे दुष्ट लोकांची वंशावळ. मग आदामाचा दुसरा मुलगा जो हवेलाच्या जागी झाला, शेत, त्याची वंशावळ पाहिली. आणि त्यानंतर नोहाविषयी मागच्या आठवड्यात पाहिलं, कशा प्रकारे त्याने ते जलप्रलय वगैरे वगैरे गोष्टी. आणि तो विषय संपवण्याच्या अगोदर मग माझ्या लक्षात एक गोष्ट आली की या आठवड्यात ॲक्च्युली एक दुसरा विषय मी घेतला होता कालेबचा, पण मग नंतर माझ्या असं लक्षात आलं की वंशावळी झाली, त्याच्यातून काय शिकायला मिळतं ते आपण पाहिलेलं आहे. जलप्रलयाविषयी पाहिलेलं आहे, पृथ्वीवर दुष्टाई कशी वाढली तेही पाहिलेलं आहे. पण जे तारू परमेश्वराने नोहाला बांधायला सांगितलं त्या तारवाविषयी कधी आपण कोणी बोललेलं ऐकलेलं नाही. थोडंफार ऐकतो, तारू बांधलं, परंतु त्याच्याविषयी फारशी चर्चा कधी केली जात नाही किंवा त्याच्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं हे आपण कधी पाहत नाही. म्हणून मग मी असा विचार केला की आपण त्याच्याविषयी आज बोललेलं चांगलं होईल, कारण त्याच्यामध्ये पवित्र शास्त्रातली प्रत्येक गोष्ट ही आपल्यासाठी फायद्याचीच आहे, आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आहे. त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट व्यर्थ नाही. आणि तारवामधून सुद्धा, तारू म्हणजे जहाज किंवा काही जे आहे त्याच्यामधून सुद्धा आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं, तर ते आपण पाहणार आहोत. आपण पाहिलं की परमेश्वराने नोहाला तारू किंवा जहाज बांधायला सांगितलं. माझ्या तारवामधून आपल्याला काय शिकायला मिळतं, तर परमेश्वराने सांगितलं की त्याच्यासाठी तू तारू बांध, ते गोफेर लाकडाचं तारू बांध. म्हणजे पहिली गोष्ट, तारवासाठी जे साहित्य लागलं ते साहित्यामध्ये पहिली गोष्ट ती लाकूड. हे संपूर्ण जे तारू किंवा जे संपूर्ण जहाज होतं ते लाकडाने बांधलेलं होतं. लाकूड, हे लाकूड कुठलं होतं तर पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे गोफेर लाकडाचं. पहा 14व्या वचनात, 6व्या अध्यायाच्या 14व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, तू आपल्यासाठी गोफेर लाकडाचे तारू कर, त्या तारवात कोठड्या कर आणि त्यास आतून व बाहेरून डांबर लाव. आता गोफेर लाकूड म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? गोफेरचं लाकूड कसलं असतं? नाही माहित? नाही. Do you know what kind of wood it is? Gopher wood? No. Yes, I also don't know. Okay. But गोफेर म्हणजे काय, नक्की कशाचं लाकूड होतं ते आता आपल्याला सांगता येत नाही. पण असं म्हटलं जातं की ते सायप्रस नावाचं जे झाड आहे ते झाड असं, सायप्रस मराठीमध्ये त्याला सुरूचं झाड म्हणतात. सुरू, तुला माहिती आहे? सुरू, सरू नव्हे, सुरू. त्या सुरूच्या झाडाचे लाकूड असं होते. आता कसं आहे की हे जहाज, एवढं मोठं जहाज बांधायचं आणि ते लाकूड जमा करायचं, म्हणजे एक झाड तोडून जमणार होतं का? पुष्कळ झाडं तोडावी लागली असणार त्याच्यासाठी. किती झाडं त्याच्यासाठी तोडून मग तेवढं मोठं हे करावं लागलं असेल. म्हणजे झाड तोडावं लागलं, थोडक्यात झाडाला मरावं लागलं. मग आता तुमचं आमचं तारण व्हायला पाहिजे. तुम्ही आम्ही पापामध्ये होतो, सैतानाच्या हस्तक होतो, आणि आम्हाला पापातून सोडवण्यासाठी, आमची सुटका करण्यासाठी काहीतरी करणं आवश्यक होतं, नाही का? ते काहीतरी करणं काय झालं माहित आहे? तर येशू ख्रिस्ताला मरावं लागलं, नाही का? जहाज बांधण्यासाठी लाकूड तोडावं लागलं, तशा प्रकारे तुमचं आमचं तारण करण्यासाठी येशू ख्रिस्ताला मरावं लागलं. म्हणजे ते जे लाकूड किंवा तो जो प्रकार होता, प्रत्येक गोष्ट पवित्र शास्त्रातली उत्पत्तीपासून प्रकटीकरणामधली प्रत्येक गोष्ट ही एकमेकाशी जोडलेली आहे. ह्याचा संदर्भ त्याच्याशी हे पुढे आज मी सांगणार आहे बऱ्याचशा गोष्टी, वेळ मिळेल तर आपल्याला. परंतु लाकूड, आपण म्हणून काय लाकूड आहे, बांधलेलं तारू, परंतु त्या लाकडातून पुढे हजारो वर्षानंतर येशू ख्रिस्त मरण पावणार होता. त्याचं जे सिम्बॉलिझम
दर्शक, की हे त्याचं दर्शक आहे. पुढे जाऊन माणूस पाप करणारच आहे, देवाला सर्व ठाऊक आहे. त्यावेळेस त्याच्या मानवाच्या तारणासाठी जी सुटका करायची काय ते 3ऱ्या अध्यायामध्ये येशूने सांगितलं, देवाने सांगितलं होतं ना. आदामाने हवेने पाप केल्यानंतर तुझे संतान, आता काय बायबलमध्ये म्हटलेलं आहे तुझी संतती, तर संतती म्हटल्यानंतर पुष्कळ ते स्त्रीलिंगी होतं. एखादी मुलगी असेल, बाई असेल, तर बाई नव्हे तर तुझा मुलगा, तो कोण आहे? येशू ख्रिस्त, जीसस क्राइस्ट, नॉट एनी लेडी. सम पीपल से सम दे वर्शिप सम लेडी, बट शी इज नॉट द आवर सेवियर. ती आपला तारणारा नाही आहे. तर येशू ख्रिस्त तुझं संतान, तो जो येईल तो सैतानाचं डोकं ठेचेल. तर त्याच्यामुळे तो जो घटक आहे तो कशा प्रकारे उत्पत्तीपासूनच देवाने ते दाखवत गेलेला आहे. हे लाकडाचं हे वर्णन आहे. आता हे सुरू झाड किंवा सायप्रसच्या झाडाचं एक वैशिष्ट्य म्हणजे इस्रायल देशामध्ये ते झाड जे आहे प्राचीन काळी इस्रायल देश आपल्याला माहिती आहे आता, तर त्या देशामध्ये ते एक आरोग्यदायी म्हणजे निरोगी जीवन, माझ्यासारखा हार्ट अटॅक वगैरे ब्लड प्रेशरचं जीवन नाही तर निरोगी जीवन, सचोटीचं जीवन, सदाबहार, सदा चिरतरुण, म्हातारा वगैरे होणार नाही तर चिरतरुण, हे झाड बरेच वर्ष टिकतं. अशा आयुष्याचं प्रतीक मानलं जात होतं. की हे झाड कशाचं प्रतीक मानलं जात होतं? आरोग्यदायी, चिरतरुण, बहारदार वगैरे आयुष्याचं, सचोटीपूर्ण प्रामाणिकपणे जीवन जगणाऱ्या झाडाचं. कारण हे झाड सरळ उभं वाढतं, ते असं वाकडे तिकडे वाढत नाही, सरळ उभं वाढतं. त्याच्या फांद्या किंवा त्याची जी खोड असते ते सरळ असल्यामुळे ते त्या बांधायला वगैरे ते सोपे त्याचे येऊ शकतात. ते झाड कसल्याही वातावरणामध्ये चांगलं वाढू शकतं, टिकू शकतं. त्याला पाणी नसेल किंवा जमीन, बंजर जमीन म्हणतो ना आपण, ओसाड वगैरे, अशा जमिनीमध्ये सुद्धा ते टिकाऊ धरू शकतं आणि कित्येक वर्ष टिकतं ते. त्याच्यामुळे हे टिकाऊ झाड, त्याच्यावर पाण्याचा विशेष परिणाम होत नाही. आता जहाज बांधायचं होतं, तारवासाठी लाकडाचं बांधायचं होतं. कशासाठी जहाज बांधायचं होतं हे देवाने नोहाला सांगितलं नाही. फक्त सांगितलं की तू जहाज किंवा तारू बांध. कशासाठी बांधायचं ते सांगितलं नाही. आणि आपण मागे पाहिलं आणि 2ऱ्या-3ऱ्या अध्यायामध्ये आपण पाहतो की परमेश्वराने अजून पृथ्वीवर पाऊस पाडला नव्हता. परमेश्वराने आदामाला निर्माण करून 1656 वर्षे निर्माण झाली होती. आतापर्यंत 1656 वर्षे, एवढ्या वर्षामध्ये पृथ्वीवर पाऊस पडला नव्हता. लोक जगत होते पण पृथ्वीवर दहिवर पडत होतं. त्या दहिवरामधून पीक वगैरे काय होत असेल किंवा आदामाला बाहेर काढलं होतं ना येलेन बागेतून, आणि तू कष्ट कर, तर ते पीक कसं होणार? पावसाचं पाणी पाहिजे ना, तर पाणी ते तशा प्रकारे येत होते आणि पाऊस पडत नव्हता. मग दुसरी गोष्ट, एक लाकूड, दुसरी गोष्ट त्याला सांगितलं की आतून आणि बाहेरून डांबर लाव. आपण आताही घरामध्ये कुठं गळायला लागलं वगैरे तर पत्र्यावरची घरं असतात त्यावेळेला डांबर लावतो की नाही, तसं देवाने आता त्या ठिकाणी नक्की कुठला पदार्थ होता आपण सांगू शकत नाही. म्हणजे चिकट असा जो पाणी रोखू शकेल असा काहीतरी तो पदार्थ असेल ना, तर त्या पदार्थाचं मराठीमध्ये भाषांतर डांबर केलेलं आहे. राळ म्हणू शकतो किंवा काय, पण तसं ते होतं. मग आता डांबर आणि आतून बाहेरून संपूर्ण जहाजाला करायचं होतं आणि आतून पण करायचं होतं, पाण्यात शिरू नये म्हणून वगैरे, ते फाटी भिजली वगैरे त्याच्यासाठी. मग त्या ह्याच्याने काय झालं, ते डांबर संपूर्ण लावल्यामुळं काय झालं, जहाजाचं रक्षण झालं, त्या लाकडाचं रक्षण झालं, पाण्याचा त्याच्यावर परिणाम झाला नाही. मग आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये ह्या कशाचं दर्शक आहे? काहीतरी बोला तुम्ही. येशू ख्रिस्ताचे जे रक्त त्याने वधस्तंभावर ओतलं, ते सांडलं नाही, चुकून नाही टाकलं त्याने रक्त ना, त्याने जाणून बुजून ते हे केलं रक्त. तर त्या रक्तामुळे आपली पापं धुतली गेली, आपण स्वच्छ झालो.
जसं त्या डांबरामुळे जहाज हे झालं, ते एक जसं काय तारणाच्या जहाजाचं दर्शक आहे, प्रतीक आहे. त्यावेळेस जर ते लोकांचा पाण्यापासून बचाव करणार होतं, जलप्रलयापासून, तसं पापाच्या पासून आपला बचाव करणारं जे जहाज म्हणजे जो येशू ख्रिस्त, त्याचं जसं काय ते दर्शक होतं, त्याच्या रक्ताचं प्रायश्चित्ताचं दर्शक आहे ते, प्रायश्चित्ताचं दर्शक. हे कुठं सांगितलेलं आहे? योहान 1:29, योहान शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि 29वा वचन. त्याच्यामध्ये मी टाईप करून ठेवलेलं आहे. शास्त्रवचन शोधत बसण्यात आपल्याला वेळ घालवायचा नाही आहे. योहान 1:29 काढली आणि तुमच्याकडे असतील तर तुम्ही बघू शकता, पण मी वाचून दाखवतो. दुसऱ्या दिवशी येशूला आपणाकडे येताना पाहून तो म्हणाला, तो म्हणजे बाप्तिस्मा करणारा योहान, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. म्हणजे येशूला त्यांनी पाहिलं बाप्तिस्मा करणारा योहानाने आणि सांगितलं की जगाचं पाप नाहीसं करणारा, नष्ट करणारा हा देवाचा कोकरा आहे. त्या डांबरामुळे लाकडाचं रक्षण झालं. तसंच देवाचा जो क्रोध आपल्यावर होणार होता आपल्या पापामुळे, तो क्रोध येशूच्या रक्तामुळे थांबला गेला. आपल्यावर देवाचा क्रोध नाही, आपण कृपेची प्रजा आहोत. आता क्रोधाची प्रजा नाही आहोत, तर कृपेची प्रजा आहोत आपण. म्हणजे ज्यांचं तारण झालेलं आहे, ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे, ते सर्वजण नव्हे किंवा स्वतःला ख्रिस्ती म्हणून घेणाऱ्या सर्वजणांचा नव्हे, तर जे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात आणि त्याला तारणारा म्हणून स्वीकारतात, तेच फक्त. रोमकरसपत्र याचा 5वा अध्याय 9व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की तर आता त्याच्या म्हणजे येशू ख्रिस्ताच्या रक्ताने नीतिमान ठरवण्यात आल्यामुळे आपण विशेष करून त्याच्याद्वारे, येशू ख्रिस्ताच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत, म्हणजे वाचले जाणार आहोत, बचाव होणार आहे, आपलं रक्षण केलं जाणार आहे. ठीक आहे. म्हणजे ह्या दोन गोष्टी आपण पाहिले की लाकडापासून लाकूड लागलं त्याला, सायप्रसचं सुरूचं, आणि दुसरं डांबर, ह्या दोन गोष्टीचा दर्शक किंवा संदर्भ कशासाठी जोडला जातो ते आपण पाहिलं. तिसरी गोष्ट त्या तारवामधून आपल्याला असं पाहायला मिळतं की परमेश्वराने सांगितलं 14व्या वचनामध्ये की त्या तारवास कोठड्या कर. कोठड्या म्हणजे काय? कोठड्या म्हणजे खोल्या कर. खोल्या किती कर सांगितलं नाही, काही साईच्या कर असं सांगितलं. मग त्या तारवामध्ये 3 मजले करायला सांगितले. पहिला मजला, दुसरा मजला, तिसरा मजला, आणि त्याच्यामध्ये कोठड्या, घरं तयार करायला सांगितली. म्हणजे कोठडी कशासाठी असते? माणूस थकून राहून कामावरून आला की घरामध्ये विसाव्यासाठी जातो, बायको चहा वगैरे करून देते. आता तुम्ही दोघं काय सिद्धीच कामाला असता, त्याच्यामुळे प्रश्न नाहीये का, करताय तुम्ही? नाही. अच्छा. तर तसं माणूस विसाव्यासाठी घरी जातो ना, विसावा. हे कोठड्या, खोल्या, घर हे विसाव्याचं चिन्ह आहे. म्हणजेच परमेश्वराने त्या ठिकाणी विसावा, येशू ख्रिस्तामध्ये आपल्याला विसावा मिळतो. आपण जे पापी लोक आहोत, थकलेले, भागलेले आहोत, यात्रेकरूचा प्रवास नावाचं जे पुस्तक आहे, आणि पास्टर त्याच्याविषयी नेहमी सांगतात, आता बरेच दिवसात नाही बोलणं झालं, परंतु आपल्याकडे त्याच्यामध्ये तुम्ही वाचलं असेल, त्यांनी दिलं होतं वाटतं वाचायला, आणि त्याच्यामध्ये ते फार सुंदर प्रकारचे ॲलेगोरी आहे, प्रतिकात्मक हे आहे की कशा प्रकारे पापाच्या ह्याच्याने तो थकला, भागलेला, गाठोडं पापाचे घेऊन स्वर्गाच्याकडे निघालेला माणूस, त्याचं तारण कसं होतं, वधस्तंभाकडे पाहिल्यावर त्याचं पापाचं ओझं घोळून पडतं. आता नुसतं पाहिल्यामुळे होतं असं नव्हे, तर येशू ख्रिस्ताचा स्वीकार करावा लागतो, परंतु तो ॲलेगोरी आहे. तर तशा प्रकारे जो थकलेले, भागलेले आपण होतो, त्या आपल्याला विसावा, आपल्या जीवाला शांती कशामुळे मिळते? तर येशू ख्रिस्तामुळे. येशू विसावा देतो. जसे ह्या खोल्या किंवा कोठड्या विसाव्याचं ठिकाण दर्शक आहेत. मत्तई 11:28 संदर्भ फार जरा जास्त आहे, परंतु आपल्याला पवित्र शास्त्र, आपण कुठलाही संदेश किंवा कुठलीही गोष्ट ज्यावेळी सांगायची त्यावेळेस ती गोष्ट वचनाशी निगडीत आहे का ते पाहिलं पाहिजे. किती ऐकायला चांगलं वाटलं, पण जर ते पवित्र शास्त्राच्या वचनाला धरून नसेल तर त्याच्यावर विश्वास ठेवण्याची गरज नाही. कारण पवित्र शास्त्राने त्याला सपोर्ट, पाठिंबा दिला पाहिजे की पवित्र शास्त्र असं सांगितलंय. कारण पवित्र शास्त्र जे सांगतं त्याच्याशिवाय दुसऱ्या कुठल्या गोष्टीने आपला न्याय होणार नाही. तुम्ही असं न्यायाच्या दिवशी प्रभूला म्हणणार नाही,
म्हणू शकणार नाही की प्रभू आमच्या पाळसाहेबने आम्हाला असं असं शिकवलं नाही, प्रभू आमच्या अजून कोणी आम्हाला असं शिकवलं नाही. प्रभू म्हणाल मी तुम्हाला काय सांगितलं होतं, माझं वचन मी तुम्हाला दिलेलं आहे आणि माझा न्याय या वचनाच्या आधारेच होणार आहे. तुमचा न्याय ह्या वचनात मी जे सांगितले त्याच्या पलीकडे. तुम्हाला कोण काय सांगतं आणि कशा प्रकारे ते नव्हे तर हे काय सांगतं ते. आणि हे योहान सुवर्तमानामध्ये 5व्या अध्यायामध्ये मला वाटतं योहान सुवर्तमानामध्ये वचन स्पष्ट सांगितलेलं आहे की माझी वचनावरूनच तुमचा न्याय होणार आहे, दुसऱ्या गोष्टीमुळे नाही. मला कोणी काय सांगितलं, आमच्या पुस्तकात वाचलं, आमचे महान वक्ते आले, आमचे महान फादर प्रिस्ट आले, त्यांनी असं सांगितलं. नो नो, देव म्हणाल त्या सगळ्यांना मी कोणालाही ओळखत नाही. इथं मी काय सांगितलंय, भारतामध्ये आपण राज्यघटना, मला राज्यघटना माहित नाही म्हटलं तरी गुन्हा झाला, मास्क नाही लावला, काढ 500 रुपये. मला माहित नव्हतं सर, असं नाही, ते आम्हाला माहित नाही. काय सांगितलं, काय सांगितलं, कायदा काय सांगतोय, त्या कायद्यानुसार आम्ही काय सांगितलं. अरे कोणी म्हणलं अरे मित्र अरे जाऊ दे काय होत नाही, माझ्या ओळखीचा आहे पोलीस, नाही जमणार. तसं येशूकडे अरे मी फार जवळचा देवाच्या फार जवळचा माणूस होता, तो 24 तास उपवास करायचा, अगदी पेनन्स वगैरे भरपूर काही करायचा. पण असा माणूस देव म्हणत मला त्याच्याशी काही घेणं घेणं नाही, मी तुम्हाला जे पवित्र शास्त्रात सांगितलं तेच खरं आहे, त्या प्रकारे तुमचा न्याय होणार आहे. मत्ते 11:28 मध्ये काय म्हटलेलं आहे, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावं देईन. कोण विसावं देईन? येशू ख्रिस्त. येशू ख्रिस्ताशिवाय दुसरं कोणी विसावा देणार आहे का? नाही. आपण दुसऱ्या कोणाकडे जायची गरज आहे का? नाही. येशू ख्रिस्तच आपल्याला विसावा देणार आहे आणि त्याचं स्पष्ट वचन तसं आहे, तुम्ही माझ्याकडे या आणि जे त्याच्याकडे जातील त्या सर्वांसाठी त्याच्याकडे जागा आहे. जशी कोठडीमध्ये या तारवामध्ये परमेश्वराने सांगितलेल्या सर्वांसाठी जागा होती. किती प्राणी मावले वगैरे तो प्रश्न नाही. प्रत्येक जातीचे 2-2 आणि शुद्ध जातीचे 7-7 प्राणी तिथं पाठवायला सांगितले, देवाने स्वतः नेले. आता ती दुसरी पुढची गोष्ट आपल्याला काय लक्षात येते त्याच्यामध्ये की परमेश्वराने नोहाला आमंत्रण दिलं. आमंत्रण दिलं परमेश्वराने नोहाला आणि त्याला सांगितलं, काय सांगितलं 9व्या वचनामध्ये 7व्या अध्यायाच्या 1ल्या वचनामध्ये, सर्व काही बांधून झाल्यानंतर परमेश्वराने नोहाला सांगितलं. मग परमेश्वराने नोहाला सांगितले, तू आपल्या सगळ्या कुटुंबासह तारवात चल. तू आपल्या कुटुंबासह तारवात चल. देव म्हणाला नाही की तू तारवात जा, तर तारवात चल. म्हणजे ह्या चल या शब्दामध्ये काय अर्थ होतो, म्हणजे देव आपल्यासोबत, नोहासोबत देव सुद्धा तारवामध्ये जाणार होता. माझ्यासोबत चला, तुम्ही जा, मी थांबतो असं नव्हे. तर देव म्हणजे थोडक्यात देव नोहा त्याच्या कुटुंबासोबत आणि त्याच्या कुटुंबासमवेत त्या तारवासोबत राहणार होता. देवाची सहभागिता त्यांना मिळणार होती. तसंच जसं देवाने नोहाला आमंत्रण दिलं तारवात यायला, तसंच ख्रिस्त आपल्याला त्याच्याकडे यायचं आमंत्रण देतो. तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला विश्रांती देईन, मी तुमचा बचाव करेन. प्रकटीकरणाच्या 22व्या अध्यायाच्या 17व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे. प्रकटीकरण याचा 22वा अध्याय आणि 17वं वचन आपल्याला असं सांगतं, आत्मा व वधू म्हणतात. आत्मा म्हणजे तुमचा आमचा आत्मा नव्हे, तर देव जो आत्मा आहे, देव जो आत्मा आहे तो काय म्हणतो की ये म्हणजे ये, ऐकणाराही म्हणो ये, आणि तान्हेला येवो, ज्याला तहान लागलेली तो माझ्याकडे येवो, ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट पिवो. ते पाणी प्यायला तुम्हाला काय किंमत द्यावी लागणार नाही, तुम्हाला काय दान दशांश करायची गरज नाही. ते देवासाठी तुम्ही तुमच्या प्रीतीने करता. तुम्ही ते दिल्यामुळे, तुम्ही देवासाठी चांगली कर्म केल्यामुळे तुमचं तारण होत नाही. तारणासाठी तुम्हाला देवावर, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आणि येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानंतर मग तुम्ही चांगली कृत्य करता. चांगली कृत्य करून तुमचं तारण होत नाही. देवाच्या दृष्टीने ती
एशियाच्या पुस्तकात सांगितलेले घाणेरड्या वस्त्रासारखी आहेत, ओंगळ आहेत. तुमची ती उपास आणि तुमच्या त्या प्रार्थना आणि तुमचं जे काय आहे ते माझ्यापासून दूर करा, मला त्याचा किळस आलेला आहे, चीड येते वाटते. स्पष्ट वचन सांगते. जर आपण देवामध्ये नसू तर, येशूचा स्वीकार केलेला नाही, तारण झालेलं नाही आणि उपास करतो, देवाला ते मान्य नाही. देव स्पष्ट सांगतो ते घाणेरड्या चिंध्यासारखं माझ्या समोर आहे, ते मला किळस वाटते त्याची. आता ते संदर्भ एशियामध्ये आहे, मी टाईप केलेलं नाही म्हणून मी काढणार नाही, पुढे मागे मी काढून दाखवेन. थोडा वेळ माझा थोडासा हे होत आहे, पण असो. आता हे तारू जे आहे किंवा जहाज आहे, या जहाजाचा आकार कसा होता? खरं अर्थाने बघितलं तर ह्या गोष्टीविषयी गंभीरपणाने विचार कधी केला गेला नव्हता की तारवाचा आकार नक्की कसा आहे. काही काल्पनिक आकार केले होते, कोणी कसे. परंतु पवित्र शास्त्रामध्ये जे वर्णन केलेलं आहे, किती लांबी असली पाहिजे, किती उंची असली पाहिजे, किती रुंदी असली पाहिजे, त्यानुसार मग ते कसं काय बांधायचं वगैरे, त्याच्या प्रकारे काही नव्हतं केलं. आता अलीकडे क्रिएशन सायन्स म्हणजे ॲन्सर्स इन जेनेसिस, उत्पत्तीमध्ये उत्तर आहेत नावाची एक संस्था आहे. आणि आता सांगायचं म्हणजे ती संस्था पुन्हा अमेरिकेमध्येच आहे आणि ते शास्त्रज्ञ आहेत, त्याचे जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ आहेत. आणि ते शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की पृथ्वी ही उत्क्रांत झालेली नाही. आता उत्क्रांत म्हणजे तेच इव्होल्युशन, लाकडापासून माणूस झाला वगैरे वगैरे तसा प्रकार नव्हे, तर देवाने निर्माण केली, आदाम हवा जसे तशा प्रकारे त्या प्रकारे. तर त्यांनी एक त्या प्रमाणाप्रमाणे काय बायबलमध्ये जे सांगितलं त्या प्रमाणामध्ये एक जहाज बनवलेला आहे तिकडे. आणि भारतामध्ये केरळमध्ये सुद्धा तसं जहाज पण तो एक नमुना आहे, पण एक्झॅक्टली त्या नमुन्याप्रमाणे एक त्यांनी जहाज बनवलेलं आहे. आणि त्याचं चित्र मी प्रिंट केलेलं आहे, पण कसं आहे की आमचं प्रिंटर ब्लॅक अँड व्हाईट आहे, चित्र कलरमध्ये आहे. आणि त्या कलरच्या चित्रामध्ये ते आता तुम्हाला कितपत कसं चित्र दिसेल हे बघा. आता तुम्हाला काय दिसतंय का नाही मला ठाऊक नाही, पण हे असं कलरमध्ये चित्र आहे आणि त्यांनी बांधलेलं आहे कशा प्रकारे, त्याचा आकार वगैरे तो बरोबर कशा प्रकारे ते नोहाने बांधलेलं तारू होतं ते असं चित्र. ओके, पुढे मागे कधीतरी तुम्हाला कलरमध्ये दाखवण्याची संधी मिळाली तर मग संधीमध्ये आम्ही दाखवू शकू ते. पण आता जस्ट कल्पना यावी यासाठी उगाच काहीतरी चित्र नव्हतं तर व्यवस्थित असंच ते होतं. त्याच्या मेजरमेंट आता कसं होतं की तिथं सांगितलं 300 हात वगैरे वगैरे, किती क्युबिट इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे, त्याला मराठीत हात म्हटलेलं आहे. हात म्हणजे माणसाच्या कोपरापासून ते हे जे बोट आहे मधलं बोट, त्या बोटाच्या शेंड्यापर्यंत जे अंतर आहे ते अंतर म्हणजे एक हात. आता प्रत्येक माणूस एकसारख्या उंचीचा नसतो, त्याच्यामुळे हाताच्या ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे एक स्टँडर्डायझेशन केलं होतं. पण त्या काळामध्ये साधारणतः एक 4-5 प्रकारचे होते, म्हणजे मिस्री लोकांचे स्टँडर्ड, इस्रायल लोकांचं स्टँडर्ड, बायबलच्या लोकांचं, कारण प्रत्येकाच्या उंचीनुसार. आणि त्याच्यातून एक स्टँडर्ड ठरवलं होतं. आणि बायबलच्या याच्यानुसार म्हणजे नोहाच्या काळामध्ये जे स्टँडर्ड होतं त्यानुसार जे आहे की त्यांनी जे ठरवलं होतं की ते नुसार त्या तारवाची किंवा जहाजाची लांबी 510 फूट, त्याची रुंदी 85 फूट आणि उंची 51 फूट एवढं ते हे होतं. त्याच्यामध्ये 3 मजले होते. पुष्कळ लोक अजूनही ह्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. दुःखाची गोष्ट म्हणजे की ही गोष्ट त्यांना वाटते की काल्पनिक आहे. नोहाचं तारू वगैरे मागच्या आठवड्यामध्ये सांगितलं की कसं जगातल्या इतर सगळ्या असिरियन संस्कृती, बाबेल वगैरे वगैरे जवळजवळ 300 संस्कृतीमध्ये ह्या जलप्रलयाचा उल्लेख आहे. परंतु ऑथेंटिक जे म्हणतात ते बायबलमध्येच आहे, त्याच्या आधारेच ते व्यवस्थित आहे. पण पुष्कळ लोक अजूनही म्हणतात ते कसं शक्य नाही, ते उतरू शकत नाही, ते झय होऊ शकत नाही, ते कसं काय तरंगू शकणार वगैरे. आणि म्हणून 1983 साली डॉक्टर होंग नावाचे जे शास्त्रज्ञ आहेत, आता हे जे शास्त्रज्ञ आहेत हे शास्त्रज्ञ
देवाने सृष्टी निर्माण केली ह्याच्यावर विश्वास ठेवत नाही. या शास्त्रज्ञाचा म्हणजे आणि त्यांची टीम यांनी 1983 साली प्रयोग केले हे जहाजाच्या संदर्भामध्ये. खरंच असं जहाज पाण्यावर टिकू शकतं का, तरंगू शकतं का किंवा नाही, काय करायचं वगैरे. आणि मग त्यांनी ते आणि निरनिराळ्या प्रकार गोष्टीमध्ये सांगितले, ते वजन वगैरे करून बघितलं आणि त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की हे जे वजन, हे जे मोजमाप आहे, ह्या मोजमापानुसार बरोबर तारू अगदी म्हणजे जहाज पाण्यावर अगदी व्यवस्थित तरंगते. किती मोठा म्हणजे 100 फूट उंचीची लाट जरी आली तरी ह्याला काही होऊ शकत नाही, ते स्थिरच राहू शकतं. हे त्यांनी प्रयोग करून बघितलं. ही आत्ताची 1983 सालची गोष्ट आहे. त्याच्यावरून काय सिद्ध होतं की देवाने जे काय मेजरमेंट, हे देवाचं डोकं आहे, देवाने मेजरमेंट दिलेलं आहे आणि त्यानुसार ते अतिशय उत्कृष्ट प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्या प्रकारे ते पाण्यावर तरंगणारच. पुष्कळ लोक म्हणतात ते तरंगू कसं शकेल, काय होईल, शक्य नाही. परंतु प्रत्यक्ष देवावर विश्वास न ठेवणाऱ्या लोकांनी प्रयोग केले आणि त्यांच्या तोंडात मारल्यासारखं त्यांना झालं. ते सिद्ध झालं की हे खरोखर कसं होतं. असो, आता काय सांगितले वेळ आपला, मी लवकर संपवायचा प्रयत्न करत असतो, परंतु काय आहे की माझ्याकडे ते पुष्कळ सांगण्यासारखं होत जातं आणि मग ते वाढत जातं. असं की हा मुद्दा मी संपवतो आणि मग आपण पुढे की तारवामध्ये प्रवेश करण्यासाठी कसं होतं. 6व्या अध्यायाच्या 16व्या वचनामध्ये सांगितलंय की तारवात उजेड यावा म्हणून खिडकी कर, तिचा माथा वर पासून 1 हात असेल अशी कर. तारवाच्या एका बाजूस दार ठेव आणि 3 मजले कर. आता एक खिडकी म्हणजे अशी काय, तिचं मोजमाप दिलेलं नाही, फक्त वरती छतापासून, म्हणजे जहाज मोकळं नव्हतं, त्याला छत होतं व्यवस्थित. कारण पाऊस एवढं 40 दिवस 40 दिवस पाऊस पडणार म्हणताना लोक भिजले नाही पाहिजेत ना, प्राणी भिजले नाही पाहिजेत, त्याच्यामुळे छत असणारच. परंतु ऍट द सेम टाइम ते संपूर्ण बंदिस्त ठेवलं तर आतमध्ये हवा वगैरे येणार कशी. हवा पाहिजे आतमध्ये, प्रकाश पाहिजे त्यावेळच्या याच्यानुसार. तर त्यानुसार ती खिडकी हे जे भाषांतर केलेले ते भाषांतरानुसार ती खिडकी असेल किंवा कंप्लीट त्या बाजूने छताच्या खाली अशी हे ठेवलेली असेल त्याला प्रकाश योजनेसाठी आणि हवेसाठी, पण पाणी येणार नाही अशा प्रकारची ती रचना केली असणार, असं काहीतरी असेल ते. पण महत्वाची गोष्ट की ती वरच्या बाजूला करायला सांगितलेलं होतं, जहाजाच्या वरच्या बाजूला, छतापासून 1 हात खाली. 1 हात म्हणजे साधारणतः 18 इंच, 1.5 फूट साधारणतः, असं तो माप धरलं तर. आणि मग जर समजा त्याच्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं की प्रकाश, आपला जो प्रकाश आहे, आपल्याला प्रकाश कुठून मिळणार आहे, सूर्यापासून. हा तो सूर्य तर वरतीच आहे, ते सूर्यापासून. परंतु एक ख्रिस्ती विश्वासणारे नात्याने आपला प्रकाश येशू ख्रिस्त आपला प्रकाश, मी जगाचा प्रकाश आहे. आता येशू ख्रिस्त कुठे आहे, आपल्याला प्रकाश कुठून मिळणार. आता तो आपल्यामध्ये राहतो आत्म्याच्या रूपात, आपल्यामध्ये त्यांनी पवित्र आत्मा दिलेला आहे, तो आपल्यामध्ये वास करतो. परंतु आपण सुद्धा देवाकडे पाहिलं पाहिजे प्रकाशासाठी. माणसाकडे अरे ह्याच्यापासून मला ज्ञान मिळेल, त्याच्यापासून ज्ञान मिळेल, हा फार चांगला असं नव्हे, तर देव मला काय शिकवतो, देवापासून आपल्याला ज्ञान घेतलं पाहिजे. आता देव माणसं नेमतो, तर ती माणसं आपण ओळखली पाहिजे. जर तो मनुष्य वचनाला सोडूनच जर शिकवत राहिला तर मग मात्र त्याला काय अर्थ नाही. वचन त्यांनी सांगितलं पाहिजे, वचनाला धरून पाहिजे. दुसरी गोष्ट त्याला दार सांगितलं पाहिजे, दार एकच करायला केलं सांगितलं, एकच दार. एकच दार का बरं, योहान 14:6 मध्ये सांगितलेलं आहे, माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याजवळ कोणीही जात नाही. येशू ख्रिस्ताकडे गेल्याशिवाय देवाजवळ कोणालाही जाता येत नाही. फक्त येशू ख्रिस्त तोच एकमेव दार आहे, तुम्हाला त्याच्याकडेच जायचं आहे, त्याच्यामधूनच तुम्ही देवाकडे जाऊ शकता. पुष्कळ लोक सांगतात देवाकडे जायचे अनेक मार्ग आहेत, सहसा एकच आहे, या पद्धतीने गेला तर तुम्ही देवाकडे जाल, ह्या रस्त्याने गेला तरी देवाकडे जाल, असे गेला तरी नाही.
रास्ता मार्ग एकच आहे, कुठेही नाही. प्रेषित 4:12 मध्ये सांगितलेलं आहे की तुमचं तारण व्हावं असं दुसरं कोणतंही नाव आकाशाखाली देवाने दिलेलं नाही. कोणालाच ते नाव दिलेलं नाही, फक्त येशू ख्रिस्त. तारण कोण करणार? फक्त येशू ख्रिस्त. दुसरं कोणीही तुमचं नाव बदली करू शकणार नाही आणि तुमच्यासाठी देवाकडे दुसरं कोणीही मध्यस्थी करू शकणार नाही. वेळ झालेला आहे आपला बऱ्यापैकी आणि बरंचसं मी सांगितलेलं आहे. तर आता मी या ठिकाणी थांबतो. राहिलेले जे आहे तर प्रभूची इच्छा असेल आणि तुम्हाला ऐकायची आवड असेल तर आपण पुढच्या आठवड्यामध्ये त्याच्याविषयी अधिक